धनंजय मुंडेंनी त्यावेळेस मला वाटतं विचार करायला पाहिजे होता की आपला नेता काय म्हणतोय आणि अजितदादांचा आदेश हा येतोय हस्ते पर हस्ते की राजीनामा द्या, तर त्यांनी झटकन राजीनामा देऊन मला वाटतं मोकळं व्हायला पाहिजे. पण पंकजा मुंडे आता काय म्हणाले बघा, त्यांनी सांगितलं की ज्यांनी दिला त्यांनी उशीर केला आणि ज्यांनी मागितला, कारण बातमी अशी चालू आहे की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या तर मी काढतो. देवेंद्र फडणवीसांनी शेवटी कधी सांगितलं, ज्या वेळेस चार्जशीट दाखल झालं आणि चार्जशीट मधले फोटो त्या ठिकाणी बाहेर आले. आता मला आश्चर्य वाटतंय, काही काही टीव्हीवरती याच्यावरती बोलणं चालू होतं, कोणी काही पण बोलतं की चार्जशीट दाखल व्हायच्या आधी हे फोटो तुमच्याकडे होते का, तुम्हाला माहित होते का. असं कुठं होत असतंय. कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतरच ते फोटो बाहेर आले. फोटो बाहेर आल्याच्या नंतर मला वाटतं मुख्यमंत्री महोदय विधान भवनातून जे तडक निघाले ते सह्याद्री गेस्ट हाऊसवर, आणि सह्याद्री गेस्ट हाऊसवरती त्यांनी दादा ते आमचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि धनंजय मुंडे यांना बोलवून घेतलं आणि स्पष्टपणे सांगितलं उद्या सकाळी तुम्ही राजीनामा देऊन टाका. मग त्यांनी मला वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच राजीनामा अजितदादांकडे दिला आणि 10 वाजता मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपाल महोदयांकडे पाठवून दिला. नाही, मी असं विचारतोय की पंकजा मुंडे म्हणाले की हीच गोष्ट ज्यांनी मागितला राजीनामा किंवा ज्यांनी द्यायला सांगितला त्यांच्याकडनं सुद्धा हे आधी व्हायला पाहिजे होतं, असं पंकजा मुंडे म्हणाले. त्यांचं स्टेटमेंट आहे ना की ज्यांनी दिला आणि ज्यांनी मागितला त्यांनी सगळ्यांनी हे आधीच करायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत की दादांनी सुतोवाच, नेता हेच असतो ना, नेता सांगतो की तुम्ही हे करा म्हणून तो नेता असतो. मग अजित पवारांनी धनंजय मुंडेंना सुतोवाच करण्याच्या ऐवजी की मी असतं तर असं केलं असतं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट सांगता आलं असतं ना त्यांना की द्या राजीनामा म्हणून. पण माझं मत आहे की डायरेक्ट सांगायच्या ऐवजी आपला नेता, आपण त्याला बऱ्याच वर्षापासून ओळखतो, साधारणतः मला वाटतं 9-10च्या आसपास असेल काहीतरी, तेव्हापासून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये जॉईन झालेले होते 2009ला. तर आपला नेता काय बोलतोय हे जर आपल्या लक्षात येत नाही तर मग आपण कोण. आणि त्यांना मला वाटतं बळच सांगायला कुणीतरी आडवं पडत असेल, त्यांच्याच पक्षातला कुणीतरी जबाबदार व्यक्ती असेल. मला माहिती आहे, मी नाव नाही घेणार, पण राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती अशी आहे की ती प्रचंड प्रेम करते धनंजय मुंडे यांच्यावर. धनंजय मुंडेंच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचं म्हणलं की ते राष्ट्रवादीतलं माणूस आडवा येणार म्हणजे येणार, आणि तोच आडवा आला असेल म्हणून. पण अजितदादांनी सुतोवाच अगोदर केलं होतं. माझं मत आहे की सुतोवाच केलं होतं, त्यांनी लगेच रिझाईन करायला पाहिजे होता. आणि माझं मत आहे की आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, त्यांचा विषय संपला, पण पंकजाताईंनी सुद्धा हे बोलायला एवढा उशीर का केला असं माझं त्यांच्या बाबतीतलं म्हणणं आहे. तुम्ही बोलण्यातही उशीर केला, पंकजाताईंनी बोलण्यातही उशीर केला, आणि संतोष देशमुखला भेटायला जायला सुद्धा उशीर केला. जायला पाहिजे होता. मग आता त्या म्हणतात की संतोषच्या आईची मी माफी मागते. कधी म्हणाल्यात त्या? धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा झाल्याच्या, धनंजय मुंडेंचा त्यांचा राजीनामा झाल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता की यांना सत्तेत घ्यायलाच नको होत. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल्या नाही? कधी तुमचं मंत्रिपद फिक्स झाल्यावर, त्यांचं तर सकाळी 9 वाजताच आमचं डिक्लेअर झालं ना, धनंजय मुंडेंचं डिक्लेअर व्हायला 2, 2:30, 3 वाजले होते. मग त्या दरम्यानच्या काळात त्यांनी म्हणायचं की हे संतोष देशमुख माझा भूतप्रमुख होता, भूतप्रमुखाची हत्या झालेली आहे, अतिशय दुर्दैवी हत्या झालेली आहे. ते म्हणतात की मला सुद्धा त्याचा ग्रीव्हियस कळाला होता. त्या म्हणजे मुंडे साहेबांची जिथं जयंतीचा कार्यक्रम असतो 12 डिसेंबरला, तिथं मी बोलले होते. त्याच्यानंतर ते तिथं जायला पाहिजे होत्या, त्या गेल्या नाही. त्या म्हणतात बा मी व्हिडिओ कॉलवर बोलले, तर बोलले असतील तर मला माहीत नाही. धनंजय मला काय तसं म्हणला नाही, पण बोलल्यात वाटतं. मी म्हणतो अजून तरी तुम्ही जा ना. भूतप्रमुख आहे जो माणूस 2019चा भूतप्रमुख आहे भारतीय जनता पार्टीचा, दोन्ही निवडणुकीचा, लोकसभा आणि विधानसभा. प्रीतमताई उमेदवार होत्या, नंतर नमिता मुंदडा उमेदवार होत्या, ते त्यांच्याच. आणि आतासुद्धा लोकसभेला पंकजाताईंचं स्वागत करायला 300 लोक आणले होते.
त्यांनी 300 लोकांना रस्त्यावर बोलवून घेऊन त्या गावाच्या वतीनं संतोष देशमुखनं त्यांनाचा हार घालून 300 लोकांच्या उपस्थितीमध्ये हार घालून सत्कार केला होता. कुणी? संतोषने. संतोषची माझी तर आयुष्यात भेट नाही झाली. संतोष माझ्या पुतण्याचा मित्र होता, हे मला नंतर कळालं. का? कारण मी 12 डिसेंबरला मी इकडं असल्यामुळं भेटायला मी 12 डिसेंबरला गेलो. घटना 9ला घडली, पण माझा पुतण्या 9ला अंत्यविधीला तिथं होता. 9च्या नंतर एक दिवस ताब्यातच घेतलं नाही. मग 10 तारखेला जे हे झालं, म्हणजे ज्यावेळेस बॉडी ताब्यात घेतली आणि अंत्यविधीत त्याला माझा पुतण्या हजर होता. राधेश्याम म्हणून माझा पुतण्या आहे. पुतण्या तिथं हजर होता. माझा पुतण्या त्या गावाला जायचा. संतोष सुद्धा तिकडून आला की पाठोद्यात भेटायचा काही जणांना. आणि संतोषपेक्षाही धनंजय जो आहे त्याचा बॅकबोन, हा बॅकबोन संतोष जोपर्यंत पुढं होता तोपर्यंत कधीच पुढं आला नाही. आत्ता पुढं आला. आत्ता दिसतो तो, टीव्हीवर दिसतो, सगळ्या लोकांना बोला. तसा प्रगल्भ आहे पोरगा तो. माझं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही आत्ता बोलायला लागला, त्यांचा राजीनामा झाल्यावर. त्यांनी पण फोटो बघितल्यानंतर बोलले असतील, त्यांना पण माहित नसेल केवढं काय. तुम्ही जसं म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितल्यानंतर राजीनामा मागितला. हो, मुख्यमंत्र्यांनी फोटो बघितल्याच्या नंतर लगेच राजीनामा डायरेक्ट सांगितलं ना. कारण ते फोटो समोर आल्याच्या नंतर. तसंच पंकजा मुंडेने फोटो बघितल्यानंतर त्यांना वाटलं असेल की अरे हे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी दिली मला वाटतं बाईट. त्या दिवशी कुठं दिली? लोक काय म्हणतायत की राजीनामा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय बाईट आहे? नाही, कसं आहे, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की धनंजय मुंडेंना नेत्याच्या मनात काय ते कळलं नाही. 10 वर्ष ते त्यांच्या बरोबर आहेत. हा, धनंजय मुंडे साहेबांना कळलं नाही, त्यांना कळलं नाही असं तुम्ही म्हणताय. सगळेच सुरेश धस कुठे असतात की त्यांना बरोबर कळतं नेत्याच्या मनात काय आहे. सुरेश धसनी तो मुद्दा अजिबात सोडला नाही. शेवटी ते तुम्ही सांगितलं की त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे. मी पहिल्या देवेंद्र फडणवीसांचा, हे तुम्ही नंतर सांगितलं. देवेंद्रजी माझ्या बरोबर, तेव्हा आम्हाला कळलं की देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे तुम्हाला कळलंय. प्रत्येक गोष्टीत पत्र दिलंय. मी फक्त टीव्ही पुढे आलोय, मुलाखती दिल्या किंवा बाईट दिलाय एवढ्यावरती थांबलोय का? नाही, मी प्रत्येक गोष्टीचं पत्र दिलंय. आणि त्या माझ्या प्रत्येक पत्रावर सकारात्मक एंडोर्समेंट माननीय मुख्यमंत्र्यांची आहे. म्हणून मला गॅरंटी होते की मुख्यमंत्री महोदय 100% याच्या बाजूने क्लिअर कट आहे की आम्ही तुम्ही बिनधास्त, कारण मी बिनधास्त एवढा कसा बोलेन, बिनधास्त बोललो, बिनधास्त राहिलो. आणि मी संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या इथून आज नाही, उद्या नाही, परवा नाही, शेवटपर्यंत हे जे जबाबदार लोक आहेत आता, आणि आता सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये येणारे काही लोक कोण येतील, काय येतील मला माहिती नाही. तुम्हाला वाटतंय सप्लिमेंटरी चार्जशीट येईल? सप्लिमेंटरी चार्जशीट येईल आता. हे मोठं रिव्हिलेशन आहे. कारण नाही, तो हक्क अबाधित ठेवा. नाही, ऐका, मी सांगतो कारण काय ते. याचं कारण असं आहे, धनंजय मुंडेंचं जे रिलीज आलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे प्रेस रिलीज आलंय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तपास पूर्ण झालेला आहे म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये ते निर्दोष आहेत असं लक्षात येत आहे. आणि आता सुरेश धस एक 16 डिसेंबर टाईप काहीतरी सांगतायत आम्हाला. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बाईट दिलेली आहे. मी एकट्या धनंजय मुंडेंबद्दल थोडीच बोलतोय. आणि तपास संपला असं राष्ट्रवादीच्या कोणी प्रेसला दिलंय मला माहिती नाही. तपास संपलेला नाही ना. तपास कोणता? जे डॉक्टर वाय भाषे मुकादम, त्याच्यानंतर ते 2 अधिकारी, त्याच्यानंतर वाशीचे 2 अधिकारी, आणखी काही मदत करणारे लोक, यांच्या बाबतीमध्ये चार्जशीट जे दाखल केलंय आत्ता संतोषच्या खून प्रकरणाबद्दल जे चार्जशीट दाखल केलंय, मला वाटतं ते चार्जशीट राष्ट्रवादीच्या लोकांनी बघितलं नसेल. त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा हक्क अबाधित राखून चार्जशीट दाखल केलं. म्हणजे अजून काही गोष्टी निघू शकतात. अजून काही गोष्टी निघू शकतात त्याच्या बाबतीमध्ये. लगेच आता कसं कन्क्लूडला येता येईल? आता तारीख दिलेली, ते केजमधून प्रकरण, मला वाटतं SITच्या लोकांनी पत्र सुद्धा दिलंय, सरकारी वकिलांनी पत्र दिलंय की ते केजवरून प्रकरण बीडला हँडओव्हर करावं, म्हणजे बीडला चालवलं जाणार. त्याची पहिली तारीख 10 मार्च आता दिली असं माझ्या कानावरती आहे, माझी जी माहिती.